चला उठा इथून. रुमाल बिमाल राहिला इथे इथे सुकत घातलाय. चलो आता आम्ही निघालोय फिरायला आणि आता आम्हाला वेळेत एसटी मिळणार नाहीये. आमच्या आईची घाई चालली आहे. चला 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 लवकर चला, ऊन झालंय, आपल्याला पोचायला 1 तास. तूच बोल. चला बाबाई बाबाई बाबाई. आणि आता वाजले 2. पोचता पोचता आम्हाला 1 तास 1.5 तास जाणार आहे. सो चलो आता मी कुठे चालले, कशाला चालले, काय काय आहे ते मी तुम्हाला पुढे दाखवतेच आहे. तर गुड आफ्टरनून तुम्हाला सगळ्यांना. दुपारचे वाजले आहेत 2 आणि हे बघा आता सगळे कसे आराम करतात आहे छान सावलीमध्ये आणि आम्ही एवढ्या भर उन्हामध्ये निघालो आहे जत्रेला. आज आमच्या मावशीच्या गावची शिळी जत्रा आहे. ताजी जत्रा काल झाली आणि आज आहे शिळी जत्रा. सो तिने आम्हाला इन्व्हाइट केलं आहे आणि आम्ही निघालो आहे तिच्या गावाला, म्हणजेच देगावला. तर आत्ता आम्ही पोहोचलो एस टी स्टँडवर, कारण तिकडे जायला 2 एस टी चेंज करावी लागते. साधारण 1 तास लागेल जायला तिकडे. मी पहिल्यांदाच मावशीच्या गावाला निघाले. आई नेहमी सांगायची की मावशीचं गाव पण खूप छान आहे आणि मावशीनी घर पण खूप सुंदर बांधलं आहे. तर तू आत्ता आलीच आहेस आणि तिच्या गावची जत्रा पण सुरू आहे. सो चल आपण जत्रेला जाऊया. तर म्हटलं चला. असा एरवी कधी मुहूर्त लागत नाही, ह्या वेळेला मुहूर्त लागला आहे. ॲक्च्युली तिने आम्हाला ताज्या जत्रेलाच बोलवलं होतं, पण त्यावेळेला आम्हाला नाही जाता आलं, माझ्या घराचं काम सुरू होतं. तर आज आम्ही निघालो आहे शिळ्या जत्रेसाठी आणि आता आम्ही बसलो आहे एस टीमध्ये. आणि असं ठरवलं पुढे की माझी बहीण पुण्यावरून येणार आहे आणि ती जोशी विहीरमध्ये आम्हाला पिकअप करणार आहे. सो जोशी विहीरपर्यंतच आम्हाला एस टी पकडायची होती. मग आता आम्ही बसलो एस टीला आणि आता तिथून माझी बहीण आल्यानंतर पुढे आम्ही पुढचा प्रवास करणार आहे. सो कंटिन्यू राहा, बघू शिळी जत्रा कशी असते. मी पण बऱ्याच वर्षानंतर बघते, अगदी लहान असताना पाहिली होती, त्याच्यानंतर आत्ता मुहूर्त लागला आहे आणि पोचलो बोलता बोलता बघा जोशी विहीरमध्ये. अगदी जवळच आहे, 15-20 मिनटाच्या अंतरावर. आणि तिथे भूक लागली म्हणून थोडा वडापाव घेतला, कारण आईने सांगितले की इथला वडापाव आणि भजी खूप टेस्टी आहे, तू एकदा खाऊन तर बघ, तुला आवडतील. आणि खरं सांगते, खरंच खूप छान होते हे जोशी विहीरमधले वडापाव आणि भजी. सो आम्ही थोडंसं ते खाल्लं. माझी बहीण पण आली. मग आम्ही इथून पुढे आता तिच्या गाडीतून निघालो आहे देगावला. चला पोचलो आहे आम्ही देगावमध्ये आता. त्यानंतर तुम्हाला मी जत्रेचे स्टॉल्स बिल्स दाखवते सगळे. ओके. गाडी जरा लांबच उभी केली आहे, बहुतेक तिथे जागा नसावी कदाचित पार्क करायला, माहीत नाही. आता इथून पुढे थोडंसं अंतरावर चालायचं आहे आई म्हणाली. आणि हे असे सिमेंटचे रस्ते आहेत. म्हटलं गाव चांगलंच आहे आणि तिथे सगळ्यांनी इतकी छान छान घरं बांधलेली होती. ॲक्च्युली गाव सुंदर होतं. आणि बघा पोचलोही आम्ही मावशीच्या घरात आणि आम्हाला यायला थोडा उशीर झाला असावा कदाचित, त्यांची जेवणं सुरू झालेली होती. हा आहे माझ्या भावाचा छोटासा बाबू. बघ ना फोटो. स्माइल स्माइल. तुझी मम्मी आहे इकडे. मम्मी उभी राहिली तर बघितलं. मम्मीला हाय कर. हाय करा. हाय कर मम्मीला. असं करा असं. कोणी कोणी. आम्ही आता चॉकलेट खाल्ले आणि आम्ही सगळ्यांना हाय करतोय. आपण कुठं आलोय सांग, कुठं आलोय आपण? आईच्या गावाला आलो आपण. हाय सगळ्यांना, या तुम्ही पण आमच्याकडे जत्रेला. हाय ही बघी आजी. आम्ही मम्मी दाखवली हे की नाही, सगळ्यांना मम्मी दाखवली की नाही. मम्मा काम करते जत्रेमध्ये येऊन. मावशीच्या गावाला आलोय आम्ही. मावशीच्या गावची जत्रा आहे देगावची. आणि आता मस्तपैकी आम्ही मटण खाल्लेलं आहे, बिर्याणी खाल्लेली आहे. मावशीने एवढी सुंदर बिर्याणी बनवलेली आणि मटणाचा रस्सा A1 क्वीनी बनवलेला सुंदर. आणि मावशीचं गाव बघायला आता थोड्या वेळात आम्ही बाहेर चाललो. तर हे आमच्या मावशीचं घर आहे. इकडे एक आमची मावशी आहे बट नॉर्मल आहे. आणि हे आमच्या मावशीचं घर आहे. माझी मम्मा, हे आमचे बंधू राहुल. कोण आहे ती छकली? हर्षाला हर्षाला हे बघ हर्ष. हर्ष इकडे बघ इकडे. हर्ष किती केला हर्ष? टाटा करा टाटा करा. बाय 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 बाय. तिकडे गेला हर्ष, तिकडे गेला, तिकडे गेला. कुठे गेला? हो हो
ही माझ्या मावशीची नात आहे, पण एवढी ॲक्टिव्ह आणि एवढी चुलबुली आहे ना, एकदम गोंडस आहे आणि सगळ्यांजवळ जात होती, खेळत होती. इतकं छान वाटत होतं ना. मावशीने सगळ्यांना जत्रेला बोलवलेलं होतं. माझी दुसरी मावशी, तिची सून, तिची मुलं, सगळेजणच भरपूर पाहुणे घरामध्ये आले होते आणि घरामध्ये ही अशी चिल्ली पिल्ली बघितलं ना की खूप छान वाटतं. मला तर खूप लहान लेकरं आवडतात. तर आता आमचं जेवण वगैरे झालं आणि आता गावात आम्ही फेरफटका मारायला आलो आहे. हे गावातलं मुख्य मंदिर आहे आणि आता म्हटलं चला जरा गावामध्ये एक चक्कर मारून यावं. ही शिळा जत्रेला काय काय असतं यांच्याकडे, त्यामुळे आता आम्ही निघालोय गावामध्ये. एरवी तर सगळीकडेच आपण असे स्टॉल बघत असतो, पण त्यावेळेला एवढी काय फिलिंग येत नाही. पण जत्रेच्या दिवशी जेव्हा हे स्टॉल बघतो ना, त्यावेळेला सगळ्या स्टॉलवर जाऊन असं वाटतं काही ना काही खरेदी करत बसावं, इतकं छान वाटतं. आणि हे जेव्हा बघतो तेव्हाच असं एक जत्रेवालं फिलिंग येतं आणि अशा वेळेस असं वाटतं खरंच काहीतरी खरेदी केलंच पाहिजेत. म्हटलं चला आणायचे घरामध्ये चिलीपिली आहेतच, तर त्यांच्यासाठी काहीतरी आपण घेऊयात. कुठली जत्रा ही? देगावची जत्रा. देगाव कुठे आलं? देगाव कुठे आलं? देगावमध्ये आलं. देगाव मध्ये नाही आलं. देगाव साताऱ्यामध्ये आलं. साताऱ्यामध्ये तालुका काय त्यांना पण माहित नाही. अरे तुम्ही सांगलीचे आहात. चलो आता आम्ही हे घेतले. आमच्या घरात लहान लहान बाळ आहेत, त्यांच्यासाठी हे घेतलेले आहे. मावशी मला म्हणाली की आदल्या दिवशी आली असतीस ना तर छबिना खूप छान असतो, छबिना बघायला मिळाला असता आणि बहुतेक बगाड पण होतं तर तेही बघायला मिळालं असतं. पण बॅड लक आम्ही शिळा जत्रेला आलो. शिळा जत्रेला तर फक्त आता आम्हाला एवढा बाजारच बघायला मिळणार आहे, जे स्टॉल लागलेत ते. बाकीचा बहुतेक तमाशा पण असतो, पण तो सकाळी असतो की संध्याकाळी माहीत नाही, कारण आता आम्हाला थोड्या वेळाने निघायचं पण आहे. त्यामुळे तिला ते बघून सगळं रडायला आलंय. असा तिला दुरावा सहन नाही होते छोट्या बहिणीचा. सो माझं हे छोटंसं बाळ असं रडतंय बघा. पण ही पण आमची एक छोटीशी रील स्टार आहे, त्रिशा. तुम्ही हिचे रील बघितलेच असतील. खूप छान कंटेंट आहे तिचा आणि ती लिपसिंग पण खूप छान मॅच करते. तर त्रिशा बेटा रडू नको, सगळ्यांना फेस दाखव. हे बघ. आणि आमच्या त्रिशाला तुम्ही सगळ्यांनी ना लाईक करा, फॉलो करा, कमेंट करा आणि तिची ना रील्स ना सगळे शेअर करा. त्रिशा थोडंसं स्माइल दे वेळा, आपल्या सगळ्या फॉलोवर्सला स्माइल दे. स्माइल दे थोडंसं दे ना, मग ते आपल्याला जास्त फॉलो करणार. तुम्ही आम्हाला खरंच जास्त फॉलो करणार की नाही? आमची त्रिशा आता हसणार आहे बघा. लवकर. अरे वा वा वा. आणि नक्की आम्हाला फॉलो करायचं. जर तुम्ही विसरले तर मग बघा आमची त्रिशा रागवणार. मग ती तिचे चांगले चांगले रील्स तुम्हाला दाखवणार नाही, हो की नाही? बरं त्यांना एकदा सांग, आम्हाला लाईक करा, कॉमेंट करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. सांग ना त्रिशा, सांग ना एकदा. बघ आपले फॉलोअर तुला सगळे बघतात आहेत, सांग त्यांना. आमच्या त्रिशाला लाईक करा तुम्ही. आत्तूसाठी एकदा तरी सांग ना, माझ्या आत्तूला पण लाईक करा म्हणून. बोल ना. आता या आमच्या छोट्याशा भावलीचं रडू कधी थांबणार ते मला माहीत नाही. पण आता निघायची झाली वेळ माझी, तर मावशी म्हणाली चल मी जी झाडं लावली आहे ते तुला दाखवते. ॲक्च्युली मी जेव्हा आली तेव्हा इथे खूप माकडं बसलेली होती, तर म्हटलं चल जाऊयात बघू तिथं माकडं आहेत का. तर माकडं नव्हते. मावशी बोलली बघ मी इथं झाडं लावलेली आहेत, नारळाचं झाड वगैरे लावलेलं आहे, तुला दाखवते मी. आणि पलीकडे बहुतेक त्यांचं शेत पण आहे, या बाजूला पण त्यांचं जुनं घर आहे. तर हे झाड लावलं होतं मावशीनी. आणि इकडे काकांची आमच्या समाधी आहे आणि काकांच्या वडिलांची म्हणजे आजोबांची पण इकडेच समाधी तिने बांधलेली आहे. तर ते मला ती बोलली होती मी गावाला आली की तुला मी दाखवेन. तर हे मी आता पहिल्यांदा बघते. काकांच्या समाधीचं दर्शन पण घेतलं. मावशी बघा शेत बीत सांभाळून, घर गाव सांभाळून अशी बिनधास्त आहे. आमची एकदम डेअरिंगबाज मावशी एकच आहे एवढ्या मावशांमध्ये. चला, हा पीसफुल व्ह्यू आहे एकदम. शिळ्या जत्रेची मजाच काही वेगळी असते, कारण त्या दिवशी मटण खायला मिळतं. त्यामुळे आवर्जून सगळेजण एकमेकांकडे शिळ्या जत्रेला जातात. आणि माझ्या नवऱ्याने पहिल्यांदाच जत्रा हा प्रकार बघितला होता. त्याच्या अगोदर त्यांनी कधीच जत्रा बघितलेली नव्हती, तर त्यांना पण खूप आवडलं. मावशी त्यांना म्हणाली पण की तुम्ही आदल्या दिवशी आले असते तर तुम्हाला आणखीन आवडलं असतं, कारण भरपूर कार्यक्रम असतात. आणि आता वाजलेत संध्याकाळचे 6:30. आता निघालोय घरी. तर माझा हा छोटासा मिनी ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा. आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. पुन्हा भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, सी यू.